महायुतीने लोकनेते दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांना प्रचारात उतरवले। उरणमध्ये मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात अतुल पाटील यांना मैदानामध्ये उतरवले। सरकारने सत्तेत येताच दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर करत दिल्लीला पाठवला। लवकरच विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव लागणार। संभ्रम होऊ नये म्हणून दिबा पाटील यांना मानणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं मत हे श्रीरंग बारणे यांनाच मिळालं पाहिजे अशी अतुल पाटील यांनी सर्व दिबा पाटील समर्थकांना विनंती केली आहे। विदर्भातील सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकेल अशा प्रकारचं वातावरण आणि अशा प्रकारची गॅरंटी विदर्भातील जनतेने नरेंद्र मोदी यांना दिली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। रामटेक आणि यवतमाळ वाशिम या दोन्ही जागा मोठ्या फरकाने महायुती जिंकेल असंही त्यांनी म्हटलंय। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल असंही वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठका या निवडणूक काळामध्ये होत असतात। आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवतो आहे, कारण पदाधिकारी हे ग्रासरूट पर्यंत काम करत असतात। फक्त घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत, त्याकरता प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं। तसं काम आम्ही करतोय। त्यांनी दुसऱ्यांच्या घरामध्ये डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच्या घरामध्ये काय जळत आहे ते पाहावं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। ज्यांची जी कुवत आहे त्याप्रमाणे त्यांनी वक्तव्य केलं पाहिजे। आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्य जपत नसेल तर करू नये असं श्रीकांत शिंदे यांनी म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 जणांचे बळी घेतले तर ज्यांनी साथ दिली त्याचाच घात केला। कल्याण लोकसभेची जागा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावी लागली अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती। यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली। सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मोदींची संयुक्त सभा सांगलीत होणार आहे अशी माहिती सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या जागेबाबत माहिती मागवण्यात आली असून कौलापूर विमानतळ जागेवर ही सभा घेण्याबाबत आम्ही जागा सुचवली आहे असंही त्यांनी म्हटलंय। 400 पार देशाचा नारा आहे। संपूर्ण देशात मोदींच्या नेतृत्वाखाली विकास झाला, यावर जनतेचा विश्वास आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। विकसित भारत करायचा आहे, राजकारण गढूळ झालंय, त्याचा लोकांना वीट आलाय। मतदारांचा टक्का वाढावा यासाठी जनतेला आवाहन करतोय, जनजागृती करतोय। ही निवडणूक देशासाठी महत्त्वपूर्ण निवडणूक आहे असं सुद्धा राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। संपूर्ण महायुतीच्या माध्यमातून मतदार संघनिहाय मेळावे आयोजित केले आहेत असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। दक्षिण मध्य मुंबईचे आमचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या विजयासाठी हा मेळावा घेण्यात आला होता। कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राहुल शेवाळे यांचा प्रचार करावा आणि मोदी यांना विजयी करा असं आवाहन लाड यांनी केलंय। आम आदमी पक्ष महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणूक लढणार नाही। आपचा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा राहील असं आपचे अजित पाटील यांनी म्हटलंय। आम्ही इंडिया आघाडीचे घटक आहोत, भाजपला हरवण्यासाठी आम्ही काम करतोय असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तसंच आमचे सर्व नेते प्रचारासाठी राज्यात येणार आहेत। महायुती आणि भाजपा विरोधात आम्ही प्रचार करणार असंही अजित पाटील यांनी म्हटलंय। अहमदनगरमध्ये पक्षांतर्गत नाराजी समोर आलेली आहे। या ठिकाणी कार्यक्रम असताना विखे पाटील यांच्या समोर आता विवेक कोल्हे यांचं सुद्धा आव्हान असणार आहे। विवेक कोल्हे यांची नाराजी कशी दूर करायची असं मोठं आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर असेल।
शिवसेनेचे नेते गोविंदा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानी गोविंदा यांनी भेट घेतली। शिवसेनेकडून लोकसभेचे उमेदवार राजू पारवे यांच्या रॅलीत गोविंदा सहभागी झाले होते। प्रचारादरम्यान गोविंदा यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली। गोविंदा शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि कल्याण लोकसभेत रेकॉर्ड ब्रेक कामे झाली असून ही कामे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करावं असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलंय। डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने आयोजित पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी हे आवाहन केलंय। भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच भाजप हाच देशातला सर्वात आवडता पक्ष आहे, त्यामुळे जनता आणखी एका कार्यकाळासाठी भाजपला आशीर्वाद देईल अशा शब्दात मोदींनी तिसऱ्यांदा विजयासाठीचा आत्मविश्वास देखील व्यक्त केलाय। उद्योजक प्रवीण माने यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीत सक्रिय होणार अशी भूमिका प्रवीण माने यांनी घेतली आहे। प्रवीण माने यांनी अचानक राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानं सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का मानला जातोय। रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा दिलाय। वंचितच्या अधिकृत उमेदवार आणि भाजपाचे बंडखोर शंकर चहांदे यांनी कौटुंबिक कारणावरून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं। रामटेकमध्ये काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यानं त्यांचा अर्ज बाद झाला होता। आता चहांदे यांनी माघार घेतली आहे। रामटेकमध्ये सातत्यानं नाट्यमय राजकीय घडामोडी या घडत आहेत।